भाऊ, तुम्ही कोर्टात याचिका दाखल केली होती, काय नेमका निकाल आलेला आहे आणि कशा पद्धतीने जल्लोष साजरा केला? आज उच्च न्यायालयामध्ये नागपूर खंडपीठ इथे आमचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांच्या विरोधात जो एक निकाल दिला निबंध सहाय्यक आपलं जेटीनी, त्याच्या विरोधात आज उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होती आणि त्या सुनावणीमध्ये 3 वाजता पण सुनावणी सुरू झाली, ती 5 वाजेपर्यंत चालली आणि 5 वाजता उच्च न्यायालयाने यांनी जो भाऊच्या विरोधात निकाल दिला होता, आदेश काढला होता भाऊचं पद खारिज करण्याचा, त्या आदेशाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे। कारण सरळ आहे का ही सगळी सरकारी यंत्रणा हे सरकारच्या विरोधात भाऊनी जे आंदोलन उभारलं शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या दिव्यांगासाठी, ते आंदोलन उभारल्यामुळे भाऊंच्या विरोधात हा संपूर्ण कटकारस्थान करून भाऊच्या विरोधात हा आदेश देण्यात आला आणि त्यामुळे कारण या प्रकरणामध्ये भाऊच्या विरोधात जी शिक्षा झाली आंदोलनाच्यासाठी, त्याच्यासाठी 17 मार्चला मुंबई उच्च न्यायालयाने भाऊच्या शिक्षेला पूर्वी स्थगिती दिली होती। फक्त शब्दाचा खेळ करून या सरकारी यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी, कारण ज्या अधिकाऱ्यांनी हा निकाल दिला त्या अधिकाऱ्यावर जळगाव इथे अँटी करप्शनची केस आहे आणि त्या अधिकारी हा भ्रष्ट अधिकारी आहे आणि त्याच्यामुळे तुला या अधिकाऱ्यातून वाचवतो असा शब्द इच्छा राज्यकर्त्यांनी देऊन बच्चूभाऊंनी शेतकरी आंदोलन केलं, त्याच्या विरोधात राग म्हणून एक आसूड म्हणून त्यांनी हा आदेश संबंधित पारित करून घेतला। परंतु नागपूर उच्च न्यायालयात आम्ही जाऊन की भाऊच्या शिक्षेला स्थगिती आहे आणि त्याच्यामुळे हा आदेश आपण स्थगित करावा, रद्द करावा अशी मागणी केली आणि आज उच्च न्यायालयाने आम्हाला आमच्या जिल्हा बँकेच्या अध्यक्षांना न्याय दिला असं माझं मत। 13 मेचं हे पत्र होतं, हे पत्र तुम्हाला अद्यापर्यंत मिळालेलं होतं? नाही, आम्हाला अद्यापर्यंत आजच्या तारखेपर्यंत 13 मेचा आदेश मिळाला नाही। माझं स्पष्ट मत आहे की जे अधिकारी श्री नासरे यांनी जे आदेश काढला बॅकडेटमध्ये काढला, कारण त्यांनी 13 मेला स्पष्ट उल्लेख आहे की त्यांनी 13 मेला एक लीगल ओपिनियन मागितलं नागपूर एजीपीला का मी कन्फ्यूज आहे या ऑर्डरबद्दल, तुम्ही मला एक मार्गदर्शन करा, लीगल मार्गदर्शन करा, लीगल ओपिनियन द्या, त्याच्यानंतर मी आदेश पारित करेन। आणि त्याच्यानंतर लगेच हा 1162 नंबरला त्याचं लीगल ओपिनियन मागितला आणि 1162(1) त्यांनी भाऊंचा हा आदेश 13 मेमध्ये दाखवला। हा माझा स्पष्ट आरोप आहे का बॅकडेटमधला आदेश आहे। फक्त इथचे जे आपले मंत्री महोदय आहेत, जे पालकमंत्री महोदय आहेत, यांचे माझे माहिती अशी आहे की संबंधित अधिकारी हे त्यांचे नातेवाईकसुद्धा आहेत अशी माझी पक्की माहिती आहे। परंतु शेतकऱ्यासाठी आंदोलन करणाऱ्या माणसावर जर असा हे सरकार अन्याय करत असेल तर खरंच हे शेतकरी धारणेचं सरकार आहे का, हा एक प्रश्न करून मला आहे।